दिशा मॅडम, त्या निस्वार्थानं निष्पाप मुलांच्या जीवाशी खेळून काय मिळालं तुम्हाला? ती पिंडोकस ना तू, तोंडाला येईल ते बोलत सुटलीस. मी असं काही का करेन? हा, उगाच काही काय बोलतेस तू? मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला माझा बिझनेस बंद करायचा आहे, म्हणून तुम्ही वाटेल त्या थराला जाऊ शकता आणि म्हणूनच आता तुम्ही हे सगळं केलंय. मी काही केलेलं नाहीये. त्या तुझ्या किचन मधल्या बावळट बायका आहेत ना, त्यांच्याकडून चुका झाल्या असतील, त्यांनी काहीतरी केलं असेल. त्यांच्या चुकांचा आरोप तू माझ्यावर नाही लावायचा. दिशा मॅडम, तुम्ही पारू किचन मध्ये वेश बदलून आला आणि तिकडे येऊन तुम्ही काय घोळ केलाय ना, हे सगळं CCTV मध्ये रेकॉर्ड झालंय आणि त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. मी असं काही केलेलं नाहीये. माझा काही संबंध नाहीये. तू काय बोलतेस मला खरंच काही कळत नाहीये. दिशा, तू कारस्थानं करतेस हे माहित होतं, पण इतक्या खालच्या दराला जाशील असं वाटलं नव्हतं ग कधी. एक मिनिट, मला नाही माहिती हे सगळं काय. मी काही केलेलं नाहीये. खोटं आहे सगळं. पारू मूर्ख. आरू ही अशी ऐकणार नाही. तू आत्ताच्या आत्ता जा आणि आईला सगळं सांगून टाक. आईच बघेल काय करायचं हिचं ते. नाही, नको प्रीतम सर. देवी आता आजारी आहेत, त्यांना आत्ताच काही सांगायला नको. आपण नंतर सांगूया त्यांना. आधी यांचं काय करायचंय ते बघूया. ह्यांनी लय मोठी चूक केली आज आणि त्याची शिक्षा तर यांना मिळणारच आणि ती शिक्षा मी देणार. तू मला शिक्षा देणार? तू कोण आहेस मला शिक्षा देणारी? हा, म्हणून समजतेस का तू स्वतःला? या घरची मोठी सून आणि पारू टिफिन सर्व्हिसची मालकी. तुला जे करायचंय ना ते कर. तो व्हिडिओ कोणाला दाखव नाहीतर डिलीट कर. आय डोंट केअर. मी तुला अजिबात घाबरत नाही. एक चल.